स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांबाबत एक मोठी बातमी समोर येते। उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। महापालिका, नगर परिषद, नगर पंचायती आणि सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना यापुढे दिलासा मिळालाय। त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत मिळणार आहे। तर आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने थेट दावा केलाय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी हा दावा केला। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। मात्र शिवसेनेने देखील यात उडी घेतल्याने महायुतीत नवा वाद उफळून येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील आगामी पदवीधर निवडणुकीसाठी आता हालचाल सुरू झाली आहे। सर्वच पक्ष कामाला लागले। मात्र महायुतीत आता सत्तेत असलेले सर्वच पक्ष दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत। मला एक सांगा की अजित पवारांकडे हे सगळं पद आहे, तुम्ही देखील तयारी सुरू केली, कशी सगळी तयारी आहे? मेळावे देखील होत आहे, नोंदणी देखील केली जाते। निश्चितच या ठिकाणी मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणीसाठी बैठक शिवसेना पक्षातर्फे घेण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण महायुती म्हणून म्हटलात, मागच्या वेळेसही महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यातही शिवसेनेचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। यंदाही पक्ष म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम असलं पाहिजे, त्या दृष्टीने पदवीधर मतदाराची नोंदणी सुरू झालेली आहे। किती नोंदणी होईल, येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवरून काय आदेश या ठिकाणी येतील ते येतील, त्याचं पालनही करण्यात येईल। परंतु कुठंतरी आपली संघटनेची ताकद इथं असली पाहिजे, त्यासाठी आम्ही नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी हातात घेतला आहे। भविष्यात जर वरून आदेश आले तर त्यावेळेस आपली मतदार नोंदणी असली पाहिजे, ही भावना त्याच्या मागची निश्चितच आहे। बरं, किती प्रमाणात नोंदणी सुरू आहे? कारण असं बोललं जातं ज्याची नोंदणी जास्त किंवा नोंदणीचं करणं महत्त्वाचं असतं या निवडणुका जिंकण्यासाठी। तर शिवसेना या पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी सगळी तयारी करते? नाही, निश्चितच कोणताही राजकीय पक्ष असो तो तयारी ही निवडणूक जिंकण्यासाठीच करत असतो। शिवसेनेचं जे नेटवर्क आहे, शिवसेनेचे जे एकदम खालच्या पातळीवरचे शाखा प्रमुख, गटप्रमुख जे असतील, जे गाव वस्ती तांड्यावर खऱ्या अर्थाने लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन सहभागी होत असतात, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ते स्वतः प्रत्येक घराघरात जाऊन या ठिकाणी पदवीधर शोधून त्यांचं नाव आम्ही मतदार यादीमध्ये नोंदवणार आहोत। आणि आमचा निर्धार आहे, शिवसेनेचा निर्धार, प्रत्येक पदवीधर होणार मतदार, आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय। निश्चितच एक चांगला आकडा मतदार नोंदणीचा शिवसेनेतर्फे या ठिकाणी करण्यात येईल। बरं, दुसरा एक प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे। आता 2 पक्ष आहेत, आता तुमची पक्षाची कशी तयारी सुरू आहे आणि महापौर कुणाचा होणार हा देखील प्रश्न? मी परत एकदा सांगतो की कोणताही पक्ष तयारी करत असताना, निवडणूक लढत असताना, ती निवडणूक जिंकण्यासाठी तो लढत असतो आणि त्या पद्धतीने तो तयारी करत असतो। महानगरपालिकेच्या निवडणूक खऱ्या अर्थानं 5 वर्षानंतर होत आहे, म्हणजे 10 वर्ष झालेत महापालिकेच्या निवडणूक झालेल्या नाही। आणि ज्या मागच्या निवडणुका झाल्या, लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्याच्यामध्ये प्रचंड जनमत हे शिवसेना पक्षाला या ठिकाणी मिळाले। तर कल्याणमध्ये छठपूजेसाठी आलेले 2 तरुण उल्हास नदीत बुडाल्याची घटना घडली आहे। कल्याण तालुक्यातील रायते परिसरात प्रेम गुप्ता आणि राजन विश्वकर्मा हे दोघे जण बुडाले आहेत। उल्हासनगरातनं रायते परिसरात ते छठपूजेसाठी आले होते। दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडनं या दोघांचाही शोध सुरू आहे। अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी।